नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. आज आपण संभाव्यतेच्या बेरीज आणि वजाबाकीच्या प्रमेयाबद्दल जाणून घेणार आहोत. बहुविध घटनांशी व्यवहार करताना संभाव्यतेमध्ये आम्हाला बऱ्याचदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो, जिथे आम्हाला त्यांच्या संयोजनाची संभाव्यता किंवा विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांच्या घटनेची संभाव्यता शोधायची असते. येथे संभाव्यतेची बेरीज आणि वजाबाकी प्रमेय वापरला जातो. परिणाम. हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. संभाव्यतेची जोड प्रमेय समजून घ्या आणि समस्या सोडवताना त्याचा वापर करा. घटनांच्या युनियनच्या संभाव्यतेची गणना करा. संभाव्यतेचे वजाबाकीचे प्रमेय समजून घ्या आणि घटनांच्या पूरकतेच्या संभाव्यतेची गणना करा. कीवर्ड. महत्त्वाचे शब्द: संभाव्यता, अतिरिक्त प्रमेय, वजाबाकी प्रमेय, युनियन, इंटरसेक्शन, पूरक. विद्यार्थ्यांनी संभाव्यतेचे अतिरिक्त प्रमेय काय आहे ते समजून घ्या. संभाव्यतेचे अतिरिक्त प्रमेय. संभाव्यतेचे अतिरिक्त प्रमेय आपल्याला दोन घटनांची बेरीज युनियन गणना करण्यास अनुमती देते. दोन घटना A आणि B साठी घटना A किंवा घटना B होण्याची शक्यता किंवा दोन्ही याद्वारे दिली जाते. A युनियन B बरोबर B A वजा B B वजा P A and B. A मधील घटनांचे प्रतिनिधित्व करतो. B मधील घटनांचे प्रतिनिधित्व करतो. A इंटरसेक्शन B एकाच वेळी घडणाऱ्या A आणि B दोन्ही घटनांचे प्रतिनिधित्व करतो. दोन्ही घटना घडणाऱ्या संभाव्यतेची दुहेरी मोजणी टाळण्यासाठी आम्ही A इंटरसेक्शन B म्हणजे घटनांचा छेदनबिंदू वजा करतो. A युनियन B बरोबर A अधिक B वजा A इंटरसेक्शन B. A, B आणि C या तीन घटनांपैकी कोणतीही घटना असल्यास A युनियन B युनियन C बरोबर A अधिक B अधिक C वजा A and B वजा B and C वजा A and C वजा A and B and C. येथे A मधील घटनांचे प्रतिनिधित्व करतो. B मधील घटनांचे प्रतिनिधित्व करतो. C मधील घटनांचे प्रतिनिधित्व करतो. A इंटरसेक्शन B एकाच वेळी घडणाऱ्या A आणि B दोन्ही घटनांचे प्रतिनिधित्व करतो. BOC एकाच वेळी घडणाऱ्या B आणि C या दोन्ही घटनांचे प्रतिनिधित्व करतो. A and C एकाच वेळी घडणाऱ्या A आणि C या दोन्ही घटनांचे प्रतिनिधित्व करतो. A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C A, B आणि C या तीन घटनांच्या छेदनबिंदूंची संभाव्यता दर्शवते. दोन्ही घटना घडण्याच्या संभाव्यतेची दुहेरी मोजणी टाळण्यासाठी आम्ही घटनांचे छेदनबिंदू वजा करतो. विद्यार्थ्यांनी काही उदाहरणे सोडवून संभाव्यतेच्या ॲडिशन प्रमेयांबद्दल अधिक समजून घेऊ. उदाहरण 1. दोन फासे एकत्र गुंडाळले आहेत. दुप्पट किंवा चेहऱ्यांची बेरीज 4 मिळण्याची शक्यता शोधा. उपाय. जेव्हा दोन फासे गुंडाळले जातात, एकूण निकालांची संख्या n S
दुसऱ्या कंसामध्ये 6 गुणिले 636 आहे. इव्हेंट ए हा दुहेरी मिळणारा असू द्या आणि घटना बी 4च्या रूपात मिळवा. मग ए बरोबर कंसामध्ये ए, कंस बंद, दुसऱ्या कंसामध्ये 2, कंस बंद, तिसऱ्या कंसामध्ये 3, चौथ्या कंसामध्ये 4, पाचव्या कंसामध्ये 5, सहाव्या कंसामध्ये 6, मेन कंस बंद बरोबर एन कंसामध्ये ए बरोबर 6. बी कंसामध्ये 1, 3, दुसऱ्या कंसामध्ये 2, तिसऱ्या कंसामध्ये 3, 1, कंसाच्या बाहेर एन कंसामध्ये बी बरोबर 3. ए आणि बी दोन्ही घटनांमध्ये परिणाम कंसामध्ये 2, कंस बंद सामायिक आहे. म्हणून दोन घटनांचा छेदनबिंदू कंसामध्ये ए एन बी बरोबर 2, बरोबर एन कंसामध्ये ए एन बी बरोबर 1 आहे. पी कंसामध्ये ए दुप्पट भागिले एकूण निकालांची संख्या एन कंसामध्ये ए कंस बंद भागिले एन कंसामध्ये एस बरोबर 6/36. पी कंसामध्ये बी 4 भागिले एकूण निकालांची संख्या एन कंसामध्ये बी भागिले एन कंसामध्ये एस वजा 3/36. पी कंसामध्ये ए एन बी बरोबर एन कंसामध्ये ए इंटरसेक्शन बी भागिले एन एस बरोबर 1/36. म्हणून बेरीज फेस मिळवणे. आता दुप्पट किंवा चेहऱ्यांची बेरीज मिळण्याची शक्यता 4 आहे. पी कंसामध्ये ए युनियन बी बरोबर पी कंसामध्ये ए अधिक पी कंसामध्ये बी वजा पी कंसामध्ये ए इंटरसेक्शन बी. पी कृपया 6/36 अधिक 3/36 वजा 1/36. पी कंसामध्ये ए युनियन बी बरोबर 8/36 बरोबर 2/9. त्यामुळे 4 2/9 वजा 0.22 चेहऱ्यांची दुहेरी किंवा बेरीज असण्याची शक्यता. विद्यार्थ्यांनो, दुसरी समस्या करून पाहूया. उदाहरण 2. 52 कार्डांच्या पॅकमधून कार्ड काढले जाते. राजा किंवा काळे कार्ड मिळण्याची शक्यता शोधा. उपाय. कार्ड्स किंवा निकालांची एकूण संख्या एन कंसामध्ये एस बरोबर 52. इव्हेंट ए राजा मिळवणे आणि घटना बी एक काळे कार्ड मिळवणे असू द्या. मग पी कंसामध्ये ए एकूण राजे कंसामध्ये 2 लाल राजे 2 काळे राजे बरोबर 4. पी कंसामध्ये बी एकूण काळे कार्ड
13+13 वजा 26. पी कंसामध्ये ए इंटरसेक्शन बी कंस बंद 2 काळे राजे. ए आणि बी या दोन्ही घटनांमध्ये निकालाचा काळा राजा सामायिक असतो, म्हणून 2 घटनांचा छेदनबिंदू कंसामध्ये ए एन बी बरोबर 2 काळा राजा बरोबर एन कंसामध्ये ए एन बी बरोबर 2 आहे. पी कंसामध्ये ए किंग मिळवणे भागिले परिणामांची एकूण संख्या बरोबर एन कंसामध्ये ए भागिले एन कंसामध्ये एस बरोबर 4/52. पी कंसामध्ये बी ब्लॅक कार्ड मिळवणे भागिले निकालांची एकूण संख्या बरोबर एन कंसामध्ये बी भागिले एन कंसामध्ये एस वजा 26/52. पी कंसामध्ये ए सी बी बरोबर एन कंसामध्ये ए इंटरसेक्शन बी भागिले एन कंसामध्ये एस बरोबर 2/52. आता राजा किंवा काळे कार्ड मिळण्याची शक्यता. पी कंसामध्ये ए युनियन बी बरोबर पी कंसामध्ये ए वजा पी कंसामध्ये बी वजा पी कंसामध्ये ए इंटरसेक्शन बी. पी कंसामध्ये ए युनियन बी कंस बंद 4/52 अधिक 26/52 वजा 2/52. पी कंसामध्ये ए युनियन बी कंस बंद 28 वजा 52 वजा 7/13. राजा किंवा काळे कार्ड मिळण्याची शक्यता 7/13 बरोबर 0.53 संभाव्यतेचे वजाबाकी प्रमेय काय आहे ते विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवा. संभाव्यतेचे वजा प्रमेय एखाद्या घटनेच्या पूरकतेच्या संभाव्यतेची गणना करण्यासाठी वापरले जाते. इव्हेंट ए चे पूरक ए म्हणून दर्शवले जाते. नमुना जागेतील सर्व परिणाम दर्शवते जे घटना ए चा भाग नसतात. घटना ए च्या पूरकतेची संभाव्यताद्वारे दिली जाते. पी कंसामध्ये ए कंसाच्या बाहेर 1 वजा पी कंसामध्ये ए. विद्यार्थ्यांनी संभाव्यतेच्या वजाबाकीच्या प्रमेयाबद्दल अधिक समजून घेऊ. काही उदाहरणे सोडवणे. उदाहरण 1. रामला दररोज 100 ईमेल प्राप्त होतात, त्यापैकी 30 स्पॅम मेल असतात. स्पॅम ईमेल न मिळण्याची शक्यता शोधा. वजाबाकी प्रमेय वापरा. उपाय. दिलेले एकूण क्रमांक मेल्स बरोबर 100. इव्हेंट ए ला स्पॅम मेल मिळू द्या. पी कंसामध्ये ए स्पॅम मेल भागिले एकूण क्रमांक 30/100 वजा 3/10 च्या मेल.
स्पॅम मेल मिळत नाही. इव्हेंट एचे पूरक बरोबर पी कंसामध्ये ए. पी कंसामध्ये ए 1 वजा पी कंसामध्ये ए बरोबर 1 वजा 3/10. LCM 10 वजा 3/10 7/10 घेऊन विद्यार्थ्यांनो दुसरी समस्या करून पाहू. उदाहरण 2. एका पिशवीत एकूण 25 संगमरवरी आहेत. त्यात 15 निळ्या आहेत आणि उर्वरित लाल आहेत. निळ्या संगमरवरी न निवडण्याची संभाव्यता शोधा. वजाबाकी प्रमेय वापरा. उपाय. दिलेले पिशवीतील एकूण संगमरवरांची संख्या बरोबर 25. इव्हेंट अ ना निळे संगमरवरी निवडून द्या. पी कंसामध्ये ए निळे संगमरवरी भागिले एकूण संख्या. संगमरवरी 15/253/5. घटना ए बरोबर पी कंसामध्ये ए चा निळ्या संगमरवरी पूरक मिळत नाही. पी कंसामध्ये ए वजा 1 वजा पी कंसामध्ये ए बरोबर 1 वजा 3/5. LCM घेतल्याने आम्हाला मिळते वजा 5 वजा 3/5 वजा 2/5. विद्यार्थ्यांनो आपण काय शिकलो हे थोडक्यात सांगूया. संभाव्यतेचे अतिरिक्त प्रमेय. पी कंसामध्ये ए युनियन बी बरोबर पी कंसामध्ये ए अधिक पी कंसामध्ये बी वजा पी कंसामध्ये ए एन बी. 2 घटना ए बी साठी कोणत्याही 3 घटना ए बी आणि सी साठी पी कंसामध्ये ए युनियन बी युनियन सी बरोबर पी कंसामध्ये ए अधिक पी कंसामध्ये बी अधिक पी कंसामध्ये सी वजा पी कंसामध्ये ए एन बी वजा पी कंसामध्ये बी एन सी वजा पी कंसामध्ये ए एन सी वजा पी कंसामध्ये ए एन बी एन सी. संभाव्यतेचे वजाबाकी प्रमेय. पी कंसामध्ये ए 1 वजा पी कंसामध्ये ए